मोबाईल बघू न दिल्याच्या रागातून मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवार दिनांक 1 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. यशराज धर्मराज डोके असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धर्मराज डोके हे आपल्या कुटुंबासह पेनूर येथे राहतात. शेती करून उपजीविका करतात. शनिवारी सायंकाळी यशराज याला मोबाईल वापरण्यास नकार देण्यात आला. याच कारणावरून रागाच्या भरात त्याने राहत्या घरातील पत्र्याच्या खोलीत लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ घराची कडी न उघडल्याने कुटुंबियांनी संशय येऊन लोखंडी रॉडच्या मदतीने कडी तोडली. आत यशराज गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तात्काळ पेनूर येथील खासगी रुग्णालयात व नंतर मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. या प्रकरणी आबा दत्तात्रय डोके यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात खबर दिली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल नाळे हे करीत आहेत.